हाय सगळ्यांना नमस्कार. तर आले बघा घरी. घरी आल्यावर झाडून ती काढलं, भांडे काय घासली नाही ती काय नाही वय असं आपलं सगळं निर्मळ गॅस बेस पुसून सगळं ओके मध्ये. आणि इथे ठेवलंय आपण चहा. तर आता वाजले ते आता लय वाजले असतील कारण का 9 9:30 वाजून गेले असतील. आता मी काही घड्याळ बघितलं नाही आणि काय नाही. मग त्यांनी आता तिकडून आल्यावर आता आंघोळ केली, अजून कपडे ती घालते ते. आणि म्हणजे चहा ती प्यावं लय काळ काळ करायला लागलंय कारण का आपण काय खाल्लं नाही त्याच्यामुळं ठेवलं आता. तर रात्रीचं आहे भात ती शिल्लक इथं तसंच. आणि तसं पण मी रात्री काल कामावर येताना आळूची पानं आणलेत, तर त्याची म्हणलं थोडीशी भाजी करावी. तर लाईट गेली, आता लाईट पण गेली आणि बघू आता मग काय होतंय. तर येईलच की. आणि तसं पण चार्जिंग पण नाही आपल्या मोबाईल मध्ये आणि काहीच नाही. झाली का अंघोळ? आंघोळ झाली. जाऊ का ते आता फोनला म्हणलं आणि एक म्हणलं दूध पिशवी का तुझा चहा प्यायल्याशिवाय त्याला पण जात नाही. आणि तसं पण माझं नाक असं जाम झालंय. माझं एक म्हणणं आहे, काय म्हणणं आहे आपल्या तुमचं? युट्यूब फॅमिलीला म्हणजे सांगायचंय मला. काय सांगायचंय? खाली बसा. सांगा म्हणजे मला हम्म. मी सांगतो. माझा एक शब्द आहे ती सॉल्व करायचा आहे. मग होत असला तर मला सगळे कमेंट मध्ये सांगा म्हणा. मला जर तुमच्या लाडक्या दादाचा शब्द आहे ती सॉल्व करत असला तर मी बोलतो. हो, तुम्ही सांगितल्याशिवाय आता कसं ते सांगणार ना. तुम्ही सांगितलं पाहिजे काय तुमचा बघा. प्रॉब्लेम आहे, काय सॉल्व करायचं आहे, काय नाही ते. मग तेवढं बघा. होत असलं तुमच्यानं हा, त्यांना सांगा की तरी काय प्रॉब्लेम आहे ते तरी. सांग. जय स्वामी. आता पाणी असल्यामुळे हे धर्मातले घेतलं तर काय होत नाही. नको थोडं ती. चहा बिस्किट काय खारी बिरे खाऊन, कारण का मी नाही खात. माझं एक तर मला पित्त भीती घे. आणि आता चहा प्यायचा आणि अभ्यासाला बसायचं. आता 2 दिवस सुट्टी आहे. सुट्टी म्हणल्या लईच नाचायला लागला. कारण का आज पण कशाची आहे काय माहित नाही मला. आणि शनिवारची सुट्टी तेल पप्पाला तेल दे. एवढे मम्मी एक हिंग सांगितलंय बघा तेल. तर बरं झालं की मी किराणा भरला, त्यांचं पैसे आले एकदा, त्याच्यामुळे मला काय आता टेन्शन नाही येईना की बाबा कामाचं एवढं टेन्शन येतंय. फक्त आता सण आलाय, मग आता या सणामुळे तर आणि सणाचं पण नसतं टेन्शन घेतलं. डाळ गोळ ते आहे, पण कसं सांगू आणि कसं नाही ते पण मला काही कळलं नाही आणि काहीच नाही. तर सांगतेच आता. आम्हाला जायचंय पंढरपूरला. शुक्रवारी जावं म्हणलं, शुक्रवारी जायचं. कारण का ह्यांची एक बहीण आहे, तर तुम्हाला पण माहिती आहे संगीता ताई म्हणून. तर त्यांच्याकडे जायचंय. आधी गावातल्याही बांधणार सगळे. आधी इथल्याही बांधणार बहिणी. इथल्या बहिणीनं बांधलं तर बरंच झालं, पण आता हक्काची बहीण म्हणजे आता यांचे भाऊ कसे बी काय करणार, काय काय आपल्याला काय करायचं नाही नाही घालाय. पण आता एवढं आपल्या त्यांना आता हक्काने बोलवलंय त्यांना, तर तिकडं पंढरपूरला जायचंय आता.
तर तिथलं पण आणि संगीत ताईचं थोडंच राहिलंय तर त्यांना पण सपोर्ट करा. नाही तीन उदबत्त्या नसेल लावायच्या, 4 तर लावायच्या. दोनच लावले तुम्ही 2 आणि 1 तुळशीला झाली की 3. पण हे तर दोनच झाले ना. त्यांना आंघोळ केल्या आता टाइम आहे, आता दिवस उगवायला. पण आता मी काय तिकडे गेलो त्याच्यामुळं काही केलं नव्हतं. चले परत चहा प्यायला. झालंय भया. त्यात कोथिंबीर उभी. तर घेतो आता चहा पिऊन. चला आता ठेवलं बघा चहा आपण. बाहेर पंगत बसली सगळी. तर या चहा प्यायला आता संध्याकाळचा, म्हणजे आता 5 वाजले ते 5 वाजता चहा. अजून काय 5 वाजले नाही, त्या वाजायचे ते आहेत त्या. तर म्हणलं आता थोडासा चहा करावा. सगळी बसले ती, तर बाहेर पण बसलेली सगळी दाखवती. आणि एक कमेंट आली मला आता, म्हणजे सकाळीच आली सकाळच्या व्हिडिओला, की तुला सगळे आहे ती आणि त्या राधाला बोला माझ्या हाताला कणी आले. जा तिकडे सर, की तुला सगळे आहे ती आणि तर चला आता आपलं चाललंय चहा पाणी प्यायचं. तर या सगळ्यांनी चहा प्यायला बाहेर सगळे बसले ते आपली फॅमिली, ऑन फॅमिली म्हणजे भालेराव फॅमिली. जरा थोडस येत नाही मला, पण तेवढंच ना थोडस बघा. आता हे रात्रीचा मोबाईल का हा दादा, मी मोबाईलचा आवाज कसला येळाचा आला. तर आता दाखवतो तुम्हाला. असं आपली फॅमिली बसली बघा. इथं मामा बसले ते चहा प्यायला. बाय बाय हो का इकडं. आणि तिकडं राहताय दादा दादा सन्ने. आणि हो का इकडं हे चहा प्यायला बोलवा की. हॅलो. तर इथं बाहेर असं. तर आता ही 2 पोरांना एवढा आणि मला एवढा. तर या सगळ्यांनी चहा प्यायला